Hello everyone, myself Mr. Prashant Devidas Pawar from Tulzaram Chaturchand College, Baramati. This is the session of 12th Commerce, Mathematics, paper number 1st, chapter Differentiation. विद्यार्थी मित्रो, डिफरन्शिएशन या चॅप्टर मधील हा आपला शेवटचा सेशन आहे. सो आतापर्यंत आपण पूर्ण चॅप्टर मध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिले होते त्या सगळ्या स्टडी करत आलेलो आहोत. मागील 6 सेशन्स आपण स्टडी केलेत. त्यानंतर आता हा शेवटचा जो सेशन आहे यामध्ये आपण लास्ट जो ऑब्जेक्टिव्ह आहे या टॉपिकचा तो आज स्टडी करणार आहोत. इन लास्ट लेक्चर वी डिस्कस्ड द फॉलोइंग पॉइंट्स. रिझल्ट ऑन डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण पॅरामेट्रिक फंक्शन्सचा जो रिझल्ट आहे किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचा जो रिझल्ट आहे तो स्टडी केला आहे आणि एक्झाम्पल्स ऑन डेरिव्हेटिव्ह फॉर पॅरामेट्रिक फंक्शन्स. पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे तर याच्यावरची आपण एक्झाम्पल्स देखील सॉल्व केलेले आहेत. ओके, नाउ टुडे वी स्टडी द मीनिंग ऑफ second order derivative and how to find second order derivative. Okay, so firstly see here, what is the meaning of second order derivative? First we know that consider the differentiable function or differentiable. Now y is equal to f of x is a differentiable function. Here डिफरन्शिएबल फंक्शन याचा मीनिंग असा आहे की याचा आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू शकतो. सो द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आता फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणायचा तर आतापर्यंत जे आपण डेरिव्हेटिव्ह काढलेले आहेत फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज dy by dx इज इक्वल टू f डॅश ऑफ x. ओके, y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy by dx. यालाच दुसरा नोटेशन आहे विद्यार्थी मित्रो f डॅश ऑफ x. सो दिस कॅन बी ऑल्सो रिटन ॲज y1. ओके, y चा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे y1 आणि त्यालाच नोटेशन्स आहेत हे dy by dx किंवा f डॅश ऑफ x. f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ओके, सो आता आपल्याला पुन्हा म्हणजे इथं आपण जर पाहिलं तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं दिलंय. आपण dy by dx ला म्हटलंय फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो नाउ व्हॉट इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह देन? द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज व्हॉट इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह? सो हा जो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलाय आपण याचा पुन्हा एक डेरिव्हेटिव्ह काढायचं बरं काय. हा जो फंक्शन आलाय हा जो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालेला आहे तर याचा पुन्हा एक डेरिव्हेटिव्ह घेणं म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. सो सी हियर डी बाय dx ऑफ dy by dx. या dy by dx चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d by dx. सो हे कसं लिहायचं मग d इंटू d. सो इट इज d स्क्वेअर अँड dx इंटू dx dx स्क्वेअर. ओके, रिमेंबर इट. हे अतिशय महत्वाचं आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो. d by dx of dy by dx is equal to d square y by dx square. आता हे नोटेशन झालं dy by dx फर्स्ट ऑर्डरचं आणि d स्क्वेअर रीड कसं करायचं d स्क्वेअर y by dx स्क्वेअर. ओके, d स्क्वेअर y by dx स्क्वेअर. हा याच्या सोबतचा नोटेशन झाला. पण आता इथे f डॅश ऑफ x जो आहे तो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हटलेला होता आपण. तर या फॉर्म मध्ये याचं नोटेशन काय मग पहा f डबल डॅश ऑफ x. सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे ना, मग इथं फर्स्ट एक सिंगल डॅश होता, इथे डबल डॅश.
f double dash of x is nothing but second derivative of this function f of x, and this also written as, or this also denoted by y2. y2 means second derivative of y. First derivative of y is y1, second derivative of y is y2. सो अशा पद्धतीनं या दिलेला फंक्शन जर असेल y इक्वल टू एफ ऑफ एक्स, तर याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण कसा काढायचा हे याच्या अगोदरच्या सगळ्या लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे. आलेल्या डेरिव्हेटिव्हचा पुन्हा एक डेरिव्हेटिव्ह काढणं याचा अर्थ आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि तो नोटेशन त्यासाठी वापरलेला आहे आपण डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर अँड y2 और f डबल डॅश ऑफ x. यापैकी कोणतंही नोटेशन आपण यूज केलं तर तो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह समजला जातो. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याच्यावरची काही एक्झाम्पल्स पाहूयात, काही एक्झाम्पल घेऊया की त्याचे सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण और सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट करूयात. ओके सो सी हियर फर्स्ट example number 1, find d square y by dx square if y is equal to x raised to 5. y इक्वल टू x raised to 5 असेल तर आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढलाय dy by dx, याचा कॅल्क्युलेट केलाय आपण. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचंय. कसा कॅल्क्युलेट करणार पहा, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचंय. त्यासाठी अगोदर आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूयात. कन्सिडर y is equal to x raised to 5. Differentiate on both sides with respect to x. So we use here, this is the function y equal to x raised to 5, and to find derivative of this function x raised to 5 we use the formula that d by dx of x raised to n. आता इथे पहा, पहिल्यांदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतोय, दोन्ही साइडला आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. dy by dx is equal to d by dx of x raised to 5. So we use here formula at x raised to n. What is derivative of x raised to n, students? So it is n x raised to n minus 1. हा 5 या ठिकाणी n आहे, so 5x raised to 5 minus 1 येणार. So 5x raised to 5 minus 1 means 4. So this is the first derivative or first order derivative. ओके हे जर पाहिलं आपण तर हा आहे आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, राईट. नाउ लेट अस कन्सिडर देन second order derivative, or we have to find out the second order derivative here, d square y by dx square. Again differentiate with respect to x. हे जे आपल्याला मिळालेला आहे dy by dx is equal to 5x raised to 4, याचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा एकदा घ्यायचा आपण. डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर काय येईल पहा, d by dx of this dy by dx. ओके d by dx of dy by dx LHS, and RHS ला 5x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. या 5x raised to 4 मध्ये this 5 is constant here. हा जो 5 आहे या ठिकाणी, हा 5 इथे कॉन्स्टंट आहे, तो 5 इथे आपण आउटसाइडला घेतलाय. फक्त इथे काय राहिलं मग d by dx of x raised to 4. ओके सो हा या पद्धतीने लिहिलेला आहे आपण 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 4. अगेन वी यूज हियर द फॉर्म्युला टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n. ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n is again n x raised to n minus 1. So 4x raised to 4 minus 1 is 3. So आन्सर काय येईल मग, d square y by dx square, d square y by dx square is equal to 5 as it is, x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह येतो 4x cube. ओके सो अशा पद्धतीनं आता याचा जर मल्टिप्लिकेशन सिम्प्लिफाय जर केला आपण, 5 into 4 it gives 20x cube. So this is the required second order derivative of the given function y is equal to x raised to 5. ओके d square y by dx square is equal to 20x cube. अतिशय सिंपल आहे विद्यार्थी मित्र, हे काही याच्यामध्ये अवघड नाहीये. हा आपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे.
या दिलेला फंक्शन जो होता y = x⁵ याचा आपण इथे या ठिकाणी 20x³ हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीनं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा, त्यानंतर पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला की आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळतोय. ओके, पुन्हा एक एक्झाम्पल पाहूयात यासारखंच. See here, find d²y/dx² if y = x⁻⁻7. ओके, x⁻⁻7 आत्ताचा एक्झाम्पलमध्ये n पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये जे पाहिलं आपण n = 5 होता. इथे n = -7 आहे. ओके, सो यूज हिअर अगेन द फॉर्म्युला फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n. पहिल्यांदा आता पुन्हा आपल्याला फंक्शन दिलाय, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारलाय, याचा अर्थ फंक्शनवरून आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला पाहिजे. y = x⁻⁻7, डेरिव्हेटिव्ह डिफरेंशिएटिंग ऑन बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. सो dy/dx = d/dx ऑफ x⁻⁻7. डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻⁻7 आहे. मग आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार हे? सो पहा, -7 x⁻n x⁻n−1 आहे. -7 पुढे आला, -7 x⁻⁻7−1 n-1. सो -7 -1 इट गिव्स -8. हा झाला -8. त्यामुळं -7 ॲज इट इज इथे लिहिलंय x⁻⁻8. ओके, आता हे आला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आलाय. आपण डिफरेंशिएशन घेऊया पुन्हा एकदा, कारण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट वी गेट? पहा विद्यार्थी मित्रो, डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ dy/dx येणार परत. सो इज इक्वल टू d/dx ऑफ दिस -7 इंटू x⁻⁻8 इथे लिहिलाय. सो -7 ॲज इट इज, हा कॉन्स्टंट जो आहे, जो आपल्याला इथे कॉन्स्टंट मिळालाय, तो इथे पहा, हा कॉन्स्टंट तसाच घेतलाय मी. इथे -7 हा होता, हा कॉन्स्टंट बाहेर घेतला इथे, आणि आतमध्ये डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा मग आता? x⁻⁻8चा. ओके, x⁻⁻8चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा x⁻n प्रमाणे रन होतो. सो पहा, सेकंड डेरिव्हेटिव्ह जो आहे d²y/dx² लिहिला पाहिजे याच्यावर, इज इक्वल टू -7 ॲज इट इज. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻⁻8 इज n इज -8 x⁻n-1. म्हणजे काय येईल? -8 x⁻⁻8-1 n-1 -8 -1. So what it gives then? d²y/dx² is equal to minus काय येतं? प्लस. सो 7 into 8 is 56 x⁻⁻8-1 ॲडिशन होते. सो -8 -1 इट गिव्स -9 हिअर. इथे -9 आला पहा, -8 -1 -9. आन्सर आलं, फायनल आन्सर आलं d²y/dx² इज इक्वल टू 56. d²y/dx² is equal to 56, then x⁻⁻9. Okay, now see students, हे फायनल आन्सर जे आलेला आहे d²y/dx², सो इज इक्वल टू 56 x⁻⁻9. आणि या ठिकाणी हे डेरिव्हेटिव्ह जो आलाय तो y इज इक्वल टू x⁻⁻7चा आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, हा सेकंड एक्झाम्पल आपण पाहिलं आहे. पुन्हा आणखी एक एक्झाम्पल पाहूया याच पद्धतीनं. फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दॅट इज d²y/dx² इफ y इज इक्वल टू e⁻x. आता आपल्याला हा फंक्शन माहिती आहे की हा फंक्शन असा आहे की याचा डेरिव्हेटिव्ह काहीही घेतला तरी तोच येतो. त्यामुळं आपल्याला इथे आन्सर हा MCQ वगैरे विचारला तरी अतिशय इझी आहे.
आता आन्सर आपल्याला अगोदरच सांगता येईल की हा एक्स किंवा एक्सपोनेन्शियल ई असेल तर बरं का, एक्स हा असा फंक्शन आहे की त्याचा डेरिव्हेटिव्ह तो स्वतःच येतो. मग एकदाच का नाही तर किती वेळाही घ्या डेरिव्हेटिव्ह तो स्वतःच येणार आहे. सो याचा आन्सर मग एक्स. फक्त कसं येतं ते पाहूयात. बघा, कन्सिडर वाय इज इक्वल टू एक्स येतो. वाय इज इक्वल टू एक्स आलं. वाय इक्वल टू एक्स आल्यानंतर या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय पुन्हा. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स येतोय. ओके. सो आता विद्यार्थी मित्र डेरिव्हेटिव्ह माहिती आहे याचा. डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज नथिंग बट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काय आला या ठिकाणी एक्स आला. हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ओके. आता पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पुन्हा एकदा डिफरन्शिएशन घेऊया याचं विथ रिस्पेक्ट टू एक्सनी. म्हणजे काय येईल पहा. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट वी गेट डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स हा जो आहे त्याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे काय येतं डी बाय डी एक्स ऑफ एक्स. Now, what is derivative of x again? It is x and d by dx of dy by dx is nothing but d square y by dx square. So this is the second order derivative or required second order derivative of the given function y is equal to x. याचा डेरिव्हेटिव्ह आहे तो d square y by dx square equal to x. ओके. तर हे अतिशय सोपे एक्झाम्पल आहे. आणखी एक शेवटचं एक एक्झाम्पल पाहूयात याच पद्धतीनं. पहा विद्यार्थी मित्र, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाल एक्सचा डेरिव्हेटिव्ह आत्ता जसा एक्सच आला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तसा इथे लॉग एक्स दिसतोय तर याचा पण लॉग एक्स येतोय का? तर तसं येणार नाही येते. पाहूयात आपण. बघा, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इफ वाय इज इक्वल टू लॉग एक्स. आता स्टुडंट्स कन्सिडर the here y is equal to log x. See here base is not given here. या ठिकाणी बेस दिलेला नाहीये. मग बेस दिलेला नाहीये याचा अर्थ बेस तर ई नसतो, सॉरी 1 नसतो. मग जर 1 नसेल तर या ठिकाणी बेस काय असणार आहे? तर बेस असणार आहे इथे ई बेस असणार आहे. ओके, हा बेस ई असणार आहे या ठिकाणी. मग ई जर बेस असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे ई रेस्ट वी हॅव ई रेस टू लॉग एक्स टू द बेस ई. लॉग एक्स टू दी बेस ई जर असेल तर त्याचा आन्सर हे हा बेस आणि हा बेस दोन्ही सेम असतील तर फक्त एक्स राहतो इथे. हा एक्स आला पहा. मग हा जर एक्स आला तर आपण असं लिहू शकतो y इज इक्वल टू एक्स झाला. ओके, y इज इक्वल टू एक्स झाला. मग काय करायचं? मग या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह घेतला dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ x. एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर तो येतो 1. ओके, dy बाय dx काय आला? 1 आला. ओके, नाव आता हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणतोय. हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पुन्हा याला डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. मग अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पुन्हा डिफरन्शिएशन जर घेतलं तर डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड. सो डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 1. पुन्हा इथे 1चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग काय येतो? या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह जो आहे तर तो येतो कॉन्स्टंट आहे. 1 इज कॉन्स्टंट. सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा 1चा डेरिव्हेटिव्ह येतो 0. So it is d square y by dx square is equal to 0. हा आला आपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणासाठी? दिलेला फंक्शन जो आहे y इज इक्वल टू ई रेस टू लॉग एक्स. ओके, हा जो फंक्शन दिला होता याच्यासाठी आपला जो डेरिव्हेटिव्ह आलाय तो
सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो आलाय तो आलाय 0. ओके, तर विद्यार्थी मित्रो, हे हा जो पार्ट 4 एक्झाम्पल्स आपण पाहिलेत सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हवरची, अशीच काही एक्झाम्पल मी या ठिकाणी असाइनमेंटसाठी दिलेली आहेत. ती पहा, लक्ष द्या. असाइनमेंट नंबर 1, फर्स्ट एक्झाम्पल आहे d2y/dx² आहे. फाइंड d2y/dx² इफ y इज इक्वल टू log x. आता इथे देखील बेस काहीच नाही आहे, म्हणजे ई असणार आहे. log xचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. log xचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/x. ओके, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येतो 1/x. पुन्हा 1/xचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा काढावा लागेल, तर तो काय येतो -1/x² येतो. ओके, सो म्हणजे याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा जो y इज इक्वल टू log x जो फंक्शन आहे, तर याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येईल -1/x². अशा पद्धतीने तुम्ही हे सिम्प्लिफाय करा व्यवस्थितपणे. जसं मी वर मेथड शिकवलेल्या आहेत त्या पद्धतीनं एक्झाम्पल जसे सोडवून दाखवलेले होते तसे तुम्ही हे सॉल्व्ह करा, म्हणजे याचा आन्सर तुम्हाला येईल. सेकंड, d2y/dx², फाइंड d2y/dx² इफ y इज इक्वल टू √x. इथे पहा विद्यार्थी मित्रो, हा y इज इक्वल टू √x. तर डेरिव्हेटिव्ह काय येतो याचा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा. पहिल्यांदा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह येतो dy/dx इज इक्वल टू √x चा डेरिव्हेटिव्ह 1/2√x. ओके, 1/2 इंटू √x. सो मग आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचे. त्यासाठी हा √x म्हणजे काय असतो या ठिकाणी, हा √x जो आहे तो आपल्याला x⁻1/2 असा लिहिला जातो. मग x⁻1/2 लिहायचा आणि तो डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला येईल. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला येईल. x⁻1/2 -1/2 होईल त्या ठिकाणी न्यूमरेटरला आल्यानंतर. मग तिथे फॉर्म्युला यूज करायचा x⁻n चा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n. तो येईल -1/2 x⁻1/2 -1 होईल. त्या पद्धतीने ते एक्झाम्पल तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल. ओके, असं. आता आणखी एक एक्झाम्पल पहा. थर्ड एक्झाम्पल, फाइंड d2y/dx² इफ y इज इक्वल टू e⁻2x+1. विद्यार्थी मित्र, आपण पाहिलं होतं की e⁻x चा डेरिव्हेटिव्ह येतो e⁻x, पण या ठिकाणी e⁻2x+1 आहे. सो x या ठिकाणी x सोबत हा कोइफिशियंट जो दिसतोय, म्हणजे याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह हा इथे जर पाहिला, इन प्लेस ऑफ x 2x+1 इज दॅट. मग 2x+1 ला आपल्याला u कन्सिडर करावं लागेल. मग 2x+1 ला जर u कन्सिडर केला तर इथे e⁻u चा डेरिव्हेटिव्ह आणि पुन्हा 2x+1 चा डेरिव्हेटिव्ह, या दोन्ही डेरिव्हेटिव्हचा मल्टिप्लिकेशन घ्यावा लागेल. म्हणजे e⁻u चा डेरिव्हेटिव्ह e⁻u म्हणजे e⁻2x+1 इंटू 2x+1 चा डेरिव्हेटिव्ह 2. सो 2e⁻2x+1 हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह येईल. ओके, आणि त्यानंतर आपल्याला 2 इंटू e⁻2x+1 याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह जर आपण घेतला तर तो येतो पुन्हा एकदा 2 येणार आणि e⁻2x+1 येणार आणि एक 2 तसाच राहील. याचा अर्थ आपल्याला या y इक्वल टू e⁻2x+1 चा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल 4 इंटू e⁻2x+1. ओके, 2 इंटू 2 4 होणार आणि e⁻2x+1 ॲज इट इज तसाच राहील. ठीक आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रो पहा, आपण ही असाइनमेंट जी दिलेली आहे ती सॉल्व्ह करा तुम्ही. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे. या टॉपिकमध्ये आपण जो काही पार्ट स्टडी केला आहे तो अतिशय डेरिव्हेटिव्ह मधला बेसिक पार्ट होता विद्यार्थी मित्र.
म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट ठरवली तर त्यातला सगळाच पार्ट हा आपल्याला माहीत असतो असं नसतं. त्यामुळं आपण थोडं थोडं करून किंवा 1 बाय 1 ह्या पार्ट स्टडी करायचा असतो. न्यूटनच्या म्हणण्यानुसार व्हॉट वी नो इज अ ड्रॉप, व्हॉट वी डोंट नो इज अन ओशन. ओके, हा जो कॅल्क्युलसचा डेरिव्हेटिव्ह जो पार्ट आहे तो आपल्याला जो आपण स्टडी केला आहे तो अतिशय छोटा आहे, म्हणजे तो या ड्रॉप प्रमाणे आहे. पण आणखी आपल्याला हायर डिग्रीमध्ये जेव्हा स्टडी करू आपण तेव्हा ते ओशन प्रमाणे आपल्याला शिकायला मिळेल. ओके, तर पूर्ण डेरिव्हेटिव्ह टॉपिकचा स्टडी करा व्यवस्थितपणे. सगळे सेशन्स पुन्हा लक्षात येत नसतील तर पुन्हा एकदा पहा व्यवस्थितपणे आणि एक्झाम्पल सगळी सॉल्व करा. थँक्यू.